ही जी आवड आहे, हड 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 हड, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मस्तपैकी पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे. तर औंध गावाला जे काही औंध नाव, तर ते कसं पडलं, वरून शिवपार्वती हे बघत होते यमाई देवीचं नाव, जे यमाई देवी बोलते, तर ते कशावरून पडलं तुम्ही बघाल तर एकच इथं टेकडी बघायला मिळते. नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, सकाळ अशी एक नंबर सकाळ झालेली आहे. मी सध्या गावाकडे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये मायनीमध्ये. तर या ठिकाणाहून आपली जी काय आजची जर्नी असणार आहे, तर ती तुम्हाला कॅप्शनमध्ये समजलंच असेल की आपण आज कुठे जाणार आहोत. तर आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्व असेल किंवा धार्मिक महत्त्व असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळणार आहेत, तर त्या पूर्ण तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर आपण जसं जसं जाऊ, की आता मी बाईकने जात आहे, तर जसं जसं जाऊ बाईकवरती पण मी तुम्हाला काय काय माहिती देईन की आपल्याला काय बघायचं आहे किंवा तिथलं महत्त्व काय आहे, आणि तिथं जाऊनसुद्धा आपण त्या गोष्टी पूर्णपणे पाहणार आहोत. तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या बाईकवर स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, सध्या आपण सातारामधून मायनीवरून निघालेलो आहे. मस्त तुम्ही सातारची गावाकडची जी काही सकाळ आहे ती अनुभवत असाल. या ठिकाणी मस्त असं वातावरण सकाळचं झालेलं आहे. सूर्य उगवतील आहे सध्या, की आपण मस्तपैकी आता चाललेलो आहे. आपली जर्नी चालू झालेली आहे. गार असा मस्त वारा सुटलेला आहे. तर मंडळी, तुम्ही कधी तुमच्या गावाकडे गेलेला आहे का? म्हणजे जर तुम्ही जॉब करत असेल की आपल्या गावापासून दूर, तर त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या गावाची आठवण तर येतच असेल. मला पण कायम गावाची आठवण, मी पण जॉब करतो बाहेर, त्यामुळे जेव्हा केव्हा मला सुट्टी मिळेल तेव्हा मी आवर्जून गावाकडे येतो. तर आता गावी आलेलोच आहे. तर आपण आता ज्या ठिकाणी फिरायला जातो आहे, तुम्ही कॅप्शन बघितलं असेल की आपण कुठे चाललो आहे. तर इथं डॉगिश बाय आपली वाट बघतोय, हड 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 हड. तर हे ॲडव्हेंचर होतच राहतं इकडं. आपण तसं कुणाला घाबरत नाही. बंदूक, पिस्तूक, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. तर मंडळी, मस्तपैकी वळणाचे रस्ते एन्जॉय करत आपण निघालेलो आहे. जे सुखद अनुभव असतो सकाळचा गावाकडचा, तो या ठिकाणी आपण अनुभवत आहे. तर ठीक आहे मंडळी, आपण ज्या ठिकाणी चाललो आहे तर त्या ठिकाणची माहिती थोडीफार देणं हे माझं कामच आहे, किंवा ती तुम्हाला समजलीच पाहिजे की आपण कुठे चाललो आहे किंवा काय, आजचा आपला दिवस कसा काय आपण स्पेंड करणार आहोत. तर मंडळी, आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहे तर ते सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गाव, की जे प्रसिद्ध असं ऐतिहासिक तसेच धार्मिक ठिकाण म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तर अशा प्रकारचं मस्त असं की ज्या ठिकाणी त्याला नेचर पण लाभलेलं आहे. तुम्ही बघितलं तर आपण ज्या ठिकाणी चाललो आहे औंध, तर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर अशा प्राचीन वास्तू बघायला मिळतात, की प्राचीन जे काय बांधणीतले जे काय मंदिर असतील किंवा तिथील शाळा असेल किंवा गावातील मंदिरे असतील, तर भरपूर अशा त्या ठिकाणी आपल्याला गोष्टी बघायला मिळणार आहेत. आणि त्या गोष्टींना बऱ्यापैकी जो काय इतिहास आहे तो फार असा जुना इतिहास लाभलेला आहे, की तो सध्या आपल्याला बघायला मिळणार आहे की काय काय गोष्टी आहेत त्या ठिकाणी. मस्तपैकी सकाळ आहे. तर सकाळ सकाळी असं मस्त असं एखादं भजन कीर्तन काहीतरी बोलावं वाटतंय. तर आपण एखादी ओळ ट्राय करू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. एवढंच येतं आपल्याला. पुढचे येतात वाक्य, पण ते एवढे परफेक्ट येत नाहीत. त्यामुळं ते आपण हळूहळू शिकू, ऐकून नंतर. ते आजोबांचं वय बघा किती असेल, तरी पण कष्ट चालू आहेत मंडळी. तुम्हाला हे गावाकडे बघायला मिळेलच. मस्तपैकी पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे. सकाळ सकाळ पक्षी आपल्या पिल्लांना जो काय चारा आहे तो आणण्यासाठी इकडे तिकडे त्यांची धावाधाव चालू आहे. हे गव्हाचं तुम्ही बघू शकता. तर मंडळी, पहिली गोष्ट तर जे काय आपण निघालेलो आहे औंध गाव. तर औंध गावाला जे काही औंध नाव तर ते कसं पडलं, तर मंडळी या ठिकाणी प्रसिद्ध असं यमाई मातेचं देवस्थान आहे की जे आपल्याला औंध गावामध्ये की ज्याचं मूळपीठ आहे तर ते बघायला मिळतं. तर त्याचं सुंदर असं मंदिर आहे वरती. तर मंडळी यमाई देवी ही बोलली तर आपल्याला जे काय पार्वती, शिवपार्वतीचं रूप आपल्याला बघायला मिळतं. तर त्यामागं दोन अशा कथा आहेत तर की ज्या आपल्याला सांगितल्या जातात. तर एक मंडळी म्हणजे जेव्हा राम सीतेच्या शोधामध्ये की असा भटकत होता की त्यावेळेला की जे औंध गाव आहे तर या ठिकाणी तो असताना तर त्याच्यासमोर एक प्रकारची वरून शिवपार्वती हे बघत होते की रामाचं जे काही आपल्या सीतेच्या शोधात भटकणं चालू आहे ते. तर त्यावेळेला जे पार्वती माता होती तर पार्वती मातेनं सीतेचं रूप धारण केलं मंडळी. आणि सीतेचं रूप धारण केलं असता तर ते रामासमोर अशी प्रकट झाली असताना रामानं ओळखलं की ही आपली सीता नाही आहे. तर त्यावेळेला जी रामाने जे काय हाक मारली की पार्वती माता होती तर ए माई तू कोण, तर अशा प्रकारे रामाने हाक मारली पार्वती मातेला. तर त्यावरून एक असं आहे की त्या देवीला येमाई देवी असं नाव पडलं. दुसरं म्हणलं तर मंडळी की ज्या वेळेला आता मी बोलतो की औंध गावाचं नाव की औंध कसं पडलं, तर मंडळी तर त्यावेळेला त्या ठिकाणी एक राक्षस की ज्याचं नाव होतं औंधासूर. तर अशा प्रकारचा रस्ते तर ओबडधोबड आहेत मंडळी. तर इथं थोडं काम चाललेलं आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. आपण एवढा पार करू आणि नंतर आपल्या जी काय कथा आहे त्याच्यावरती रिटर्न येऊ. आपण थोडं लवकर निघालेलो आहे. नाश्ता वगैरे आपण समोरच बघू की काय मिळतंय काय. ठीक आहे मंडळी, तर मी तुम्हाला पहिली जी काय कथा होती यमागची सांगितली. तर दुसरी की यमाई देवीचं नाव जे यमाई देवी बोलते तर ते कशावरून पडलं, तर ह्याच्या मागची अजून एक कथा. तर मंडळी या ठिकाणी औंध गावामध्ये त्यावेळेला औंधासूर नावाचा राक्षस होता की जो भरपूर असे अत्याचार करत होता त्यावेळेला. तर त्यावेळेला दख्खनचा जो काय आपला ज्योतिबा आहे तर त्यावेळेला तो चालून आला की याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी औंधासुराबरोबर. तर असं बोललं जातं की त्यावेळेला जी काय ज्योतिबाची जी काय शक्ती होती ती अपुरी पडत होती युद्ध करताना, की एवढा असा शक्तिशाली हा जो औंधासूर आहे तो राक्षस होता.
तर मंडळी त्यावेळेला जी काय यमाई देवी होती, तर त्यावेळेला या देवीला आवाज देताना ज्योतिबा बोलले की ए माई, या राक्षसाचा वध कर किंवा या राक्षसाला धडा शिकव. तर त्या पद्धतीचा की ये माई असं बोललं गेलं होतं की जे ज्योतिबा राजाकडून. तर त्यावरून एक नाव पडलं की असं बोललं जातं की यमाई देवीचं. आणि जे औंदासूर आहे, तर ते औंदासूर जो काय राक्षस आहे, तर त्यावेळेला जे देवीमध्ये आणि त्याच्यामध्ये असं जोरात युद्ध झालं. त्यामध्ये देवीने त्याचा पराभव केला आणि त्यावरून जे काय नाव आहे, तर त्या गावाला औंद असं नाव पडलं की त्या राक्षसावरून. आणि मंडळी हा जो राक्षस होता त्याचा वध केल्यानंतर की मातेला पण भरपूर अशा जखमा झाल्या असं बोललं जातं. आणि त्या ठिकाणी एक प्रकारचं तळ आहे की जे गावामध्ये औंदामध्ये की त्या ठिकाणी जी माता होती, तर तिथं त्या ठिकाणी ती जलविहार करत होती. आणि त्या करत असताना आपले केस सोडून ती जलविहार करत होती त्या ठिकाणी, की त्यावरून तिथलं जे पाणी आहे ते असं भरपूर असं पवित्र मानलं जातं. कुणाला काही जर त्वचारोग असेल किंवा काय, आणि त्याने जर त्यामध्ये त्या ज्या पाण्यामध्ये स्नान केलं तर ते बरं होतं, अशा प्रकारचा एक प्रकारचा समज आहे त्या ठिकाणी. आणि ते जे मोकळे केस सोडून जलविहार करत होती ज्या वेळेला वध केला, तर त्यावरून तिथं एक मोकाळी देवी म्हणून एक देवस्थान बांधलं गेलेलं आहे ते गावामध्ये. तर आपण अशी जे काय प्राचीन जे काय मंदिर आहे, तर त्या ठिकाणी बघणार आहोत की जे आपल्याला पूर्ण अशी इतिहासात घेऊन जातात. तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं ऊस तोडणी झालेले. आमच्या इथला काय काय भाग हा पाण्याखालचा आहे, काय काय असा पाण्याविरहित भाग बघायला मिळतो खटाव तालुक्यामध्ये. रस्ते पण थोडे खराब आहेत, काम चालू आहे रस्त्याचं. पुढे भरपूर रस्ते चांगले आहेत की जे आपण या मार्गे पण सातारा जाऊ शकतो. तर पुढं आपल्याला निमसोड असेल किंवा त्याच्या पुढं नंतर आपल्याला जाताना भूषणगड किल्ला पण दिसतो मंडळी. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो लांबूनच. तर अशा प्रकारचा एक प्रकारची माहिती की त्या ठिकाणचे. आणि ते मंदिर असेल की जे आपल्याला टेकडीवर औंदला बघायला मिळतं, तर तिथून आपल्याला नजारा एकदम आजूबाजूला एकदम मस्त असा नजारा दिसतो मंडळी, की तो पण आपल्याला बघायला मिळेल आपल्या लॉगमध्ये पुढच्या. आपला हा लॉग असेल की तिथं पोचायचं असेल किंवा माहिती असेल बाकीची की जी मी दिली माहिती, अजून काय माहिती असेल तर त्या पद्धतीचा हे लॉग असेल. आणि याच्या पुढचा लॉग असेल तर आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत जे काय औंद यमाई देवी आहे किंवा हा मंडळी. आणि तिथं आपल्याला एक प्रकारचं म्युझियम पण बघायला मिळतं की जे प्राचीन अशा सर्व अशा कला असतील की पाश्चात्य संस्कृती असेल, भारतीय संस्कृती असेल, तर त्याचे आपल्याला नमुने त्या ठिकाणी बघायला मिळतील. किंवा प्राचीन शस्त्रे असतील तर त्या प्रकारचं एक म्युझियम आहे की ते. आणि तिथं आपल्याला व्हिडिओग्राफी करण्यासाठी बहुतेक चान्स नाही मिळणार कारण तिथं अलाउड नाही. आपण बघू तिथं कसं काय आहे काय. मंदिरामध्ये बहुतेक आपण करू शकतो. तर मंदिराचं जे काय दर्शन आहे देवीचं हे तुम्हाला आपल्या लॉगद्वारे होईल आजच. तर आपण सध्या निमसोड गावामध्ये पोचत आहेत. तर डॉगेशबाई आपले ज्या त्या ठिकाणी स्वागत करायला थांबलेलेच आहेत. यांच्यापासून थोडीशी गाडी स्लो करू कारण हे सुट्टी देणार नाहीत तावडीत सापडल्यावर. रस्ता पूर्ण वाळूच आहे, सध्या काम चालू आहे, त्यामुळे घसरण्याची शक्यता आहे. ते काय मागं लागते ते आणि नंतर ग बसतात. त्यांचं कामच आहे ते भुंकायचं.
कसं आहे, आपल्या गावात कोण नवीन कोण आला पाहुणा तर त्याची जी दहशत आहे त्यांची, तर एक प्रकारची दहशत दाखवण्याचं काम जे डॉगीशिवाय करतात. म्हणजे जी छोटी छोटी गावे आहेत ना, ते मस्त मस्त असे वेगवेगळे अनुभव देऊन जातात. तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृती बघायला मिळतात. जसं बोललं जातं की काही किलोमीटरनुसार भाषा चेंज होते त्या ठिकाणी. इथून आपण हे जे मंदिर आहे तिथून आपण आलो, तिथून राईट घेतला आणि अजून एकदा इथून लेफ्ट घ्यायचा, म्हणजे आपल्याला पुढं औंधसाठी जो काय रस्ता आहे तो मिळतोय. तुम्ही इथं बोर्ड बघू शकता. औंध पुढं 16 किलोमीटर आहे, गुरसा आहे या साईडला, शिरसवडी. तर आपल्याला सरळ जायचं आहे मंडळी. इथून पुढं जरा रस्ता चांगला आहे, कारण मी इथून आलो आहे बऱ्याच वेळेला. आज योग आला आहे की आपल्याला औंध एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. तर मंडळी, हे जे देवीबद्दल आहे, तर अजून एक सांगितलं जातं, जेव्हा अफजल खान आपल्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होता, की जो शिवाजी महाराजांच्या मागे हात धुवून लागलेला होता, तर त्यांना एक प्रकारे काय बोलते डिवचायला, एक प्रकारे तो मंदिर जे काय आपले हिंदू धर्माचे मंदिर आहेत तर ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होता, की तो त्यावेळेला पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी धुमाकूळ घालून आलेलाच होता. आणि या साईडून मायनी मार्गेच तो इथून गेलेला आहे. आणि त्यावेळेला तो औंधमध्ये पण गेलेला मंडळी. मग तिथले जे पुजारी होते तर त्यांनी देवीची जी काय मूर्ती आहे तर ती कुठं लपवलेली होती. तर अशा प्रकारचं एक सांगितलं जातं. आणि त्या ठिकाणी तिथली जे काय धार्मिक जे काय महत्त्व बघून अफजल खानाला पण प्रश्न पडलेला होता. तर तिथल्या दीपमाळा असतील, तर जवळजवळ महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जी काही दीपमाळा आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे मंडळी. तर मस्तपैकी कोवळं ऊन आपण अंगावर झेलत प्रवास चालू आहे आपला मस्त असा. की हिरवाई आपल्याला इकडे तिकडे बघायला मिळते, तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला तो दिसतो का, तोच तो भूषणगड, की आपण ह्याच्या आधी तो एक्सप्लोअर केलेला आहे. त्याला काही महिने झाले की त्या ठिकाणी आपण भूषणगड एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्ही बघाल तर एकच इथं टेकडी बघायला मिळते, आजूबाजूला आसपास 20 किलोमीटरच्या अंतरावर. म्हणजे बघितलं तर तुम्हाला एक पण डोंगर बघायला मिळणार नाही. पण तो एकांड्या डोंगर बोलतात ना, एकांड्या डोंगर, तर त्या पद्धतीचा डोंगर आहे की त्या ठिकाणी. तर तो कशासाठी होता, तर आजूबाजूचे जे काही प्रदेश आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. तो जो काही व्यापार होत होता विजापूरवरून इकडून या साईडला, कोकणा साईडला, तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या किल्ल्याचं महत्त्व असं फार प्राचीन आहे मंडळी. भरपूर असं महत्त्व आहे त्याचं. आपण जवळ गेला, आपण तिथून रोडवरूनच जाणार आहे. मी तुम्हाला दाखवतो की कसा तुम्हाला बघायला मिळतो. ही जी आवड आहे, हड 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 हे जे ॲडव्हेंचर आहे हे कुठून आपण आपल्यावर हल्ला करत आहे मंडळी. आपली जवळजवळ फाटलेली होती, कारण हा पूर्ण असा पायाजवळ आलेला होता. तो आता कॅप्चर झाला आहे का नाही कॅमेरामध्ये माहीत नाही. डॉगेश बाईच होता तो. माझी फाटली म्हटलं बिबट्या आला काय मध्ये, कारण पूर्ण असा हिरवागार एरिया आहे आजूबाजूला. तर कोणता पण इथून पशु आपल्यावर हल्ला करू शकतो मंडळी. तर मंडळी, मायनीहून जे काय औंध आहे तर ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला बघायला मिळतं.
तुम्ही सातारावरून आला तर सातारावरून तुम्ही रहमतपूर मार्गे येऊ शकता. रहमतपूर नंतर घाटमाता नंतर औंध, तर या मार्गे तुम्ही येऊ शकता. तर सातारा मार्गे आपल्याला 40 किलोमीटरचं अंतर पडतं साधारणतः, जे औंध आहे ते. तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही यायलाच पाहिजे. एवढ्या जवळच्या तुमच्या हाकेच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळतंय भरपूर अशा ऐतिहासिक गोष्टी. तर ते तुम्ही चान्स सोडू नका. कधी साताऱ्यात आला तर हे आवर्जून बघून जावा. तर मंडळी, इथपर्यंतचा लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो खूप असा इंटरेस्टिंग आहे. तर मंडळी, भेटूया नवीन पार्टमध्ये. जय शिवराय.